नमस्कार मंडळी, कसे आहात? मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे श्री क्षेत्र रामलिंग देवस्थान येथील हा व्लॉग। सोलापूर जिल्ह्यालगत एडशी तालुका जिल्हा धाराशिवपासून 3 किलोमीटर अंतरावर व पांगरी तालुका बार्शीपासून 10 किलोमीटर अंतरावर बालाघाट पर्वतरांगाच्या कुशीत वसलेले श्री क्षेत्र रामलिंग देवस्थान म्हणून नावारूपास येत आहे। श्रावण महिन्यामध्ये शेकडो भाविक या ठिकाणी दरवर्षी भेट देत असतात। त्यामुळे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने येथे थाटलेली आपणास दिसतात। तसेच पाळणे, लहान मुलांचे खेळण्याचे स्टॉल असे अनेक दुकाने आपणास येथे पाहावयास मिळतील। येथे येणे म्हणजे बालगोपाळांसाठी एक पर्वणीच असते। महिलांच्या आभूषणांपासून बालगोपाळांच्या खेळण्यांपर्यंतची सर्व दुकाने येथे आपणास पाहावयास मिळतात। धाराशिव जिल्ह्यामधूनच नव्हे तर आजूबाजूच्या इतरही जिल्ह्यामधून अनेक भाविक पर्यटक येथे दरवर्षी भेट देत असतात। श्रावण महिन्यामध्ये येथील निसर्गरम्य वातावरण हे सर्वांचे मन भारावून टाकते। पर्यटकांना एक अविस्मरणीय क्षण अनुभवायला देणारा परिसर म्हणून नावारूपास येत आहे। हर हर महादेव। रामलिंग देवस्थान हे महादेवाचे मंदिर द्रोणाच्या आकाराचे असून हेमाडपंथी वास्तुशिल्पाचा व दगडी कामाचा अप्रतिम आविष्कार आहे। मंदिराच्या सभोवती 2500 हेक्टर परिसर वन खात्याच्या देखरेखीखाली आहे। हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे। त्यामुळे बाजूच्या जंगलात मोर, ससे, हरिण, लांडगे, रानडुक्कर, तरस यासह विविध प्राणी व पक्ष्यांचा मुक्त संचार असतो। श्रावणात येथे सर्वत्र हिरवळ तर असतेच आणि या ठिकाणची माकडांची वर्दळ विशेष लक्ष वेधून घेते। मंदिर व परिसरात अनेक वर्षांपासून या माकडांचे वास्तव्य आहे। येथे येणारे प्रत्येक जणाला माकडासोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरता येत नाही। येथे येणारे भाविक भक्त माकडांना पाणी देतात, खायला देतात, त्यामुळे माकडेही पर्यटकांसमवेत प्रेमाने वागतात। श्री क्षेत्र रामलिंग मंदिर हे खोल दरीत असल्यामुळे आपल्याला तेथे पायऱ्या उतरूनच त्या मंदिरापर्यंत पोहोचता येते। प्रभू रामचंद्रांनी सीतेच्या शोधासाठी फिरत असताना जटायू पक्षाच्या व रावणाचे युद्ध या रामलिंग ठिकाणी झाल्याची आख्यायिका सांगितली जाते। युद्धानंतर या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे आगमन झाल्यानंतर जखमी अवस्थेतील जटायूला पाणी पाजण्यासाठी व शिवशंकराची आराधना करण्यासाठी प्रभू रामचंद्राने आपल्या जवळील बाणाने पाणी काढले। ते पाणी जटायू पक्षाला पाजले। तेथेच त्या लिंगाची स्थापना करून शिव आराधना केली अशी आख्यायिका आहे। मंदिराच्या सभोवतीचा परिसर वन खात्याच्या देखरेखीखाली आहे। आतमध्ये प्रवेश केल्यानंतर खूप सुंदर नक्षीकाम असलेले मंदिर आपणास पाहावयास मिळते।
ही वाट त्या धबधब्याकडे जाणारे आहे। याच ठिकाणी प्रभू रामचंद्राने बाण मारून पाणी काढले व ते पाणी जटायू पक्षाला पाजले। तसेच तेथे लिंगाची स्थापना करून शिव आराधना केली। हे मंदिर हेमाडपंथी वास्तुशिल्पाचा व दगडी कामाचा अप्रतिम आविष्कार आहे। या मंदिरास आपण एक वेळेस तरी अवश्य भेट द्यावी, त्यामुळे आपले मन प्रसन्न देखील होईल। इथले वातावरण, इथला वन परिसर आपले मन मोहून टाकेल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।